और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर पोलिसांनी सोशल मीडियाचा गैरवापर करत महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला जळगाव येथून अटक केली आहे। आरोपीने पीडित महिलेची फेसबुक आयडी हॅक करून तिला सतत अश्लील संदेश, फोटो व व्हिडिओ पाठवले होते। या कारवाईनंतर महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की पोलीस सायबर गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत। जुलै महिन्यात पीडित महिलेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तिची फेसबुक आयडी अज्ञात व्यक्तीने हॅक केली असून तिला मानसिक त्रास देण्यासाठी व बदनाम करण्याच्या उद्देशाने आरोपी सतत अश्लील संदेश व व्हिडिओ पाठवत होता। या प्रकारामुळे महिला घाबरून गेली व तिने तातडीने पोलिसांची मदत मागितली। तक्रारीची गंभीर दखल घेत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांनी तपास सुरू केला। पोलिसांनी फेसबुक व गुगलशी संपर्क साधून मोबाईलच्या जीमेल अकाउंटची माहिती मिळवली। त्यानुसार आरोपी जळगाव जिल्ह्यात लपून बसल्याचे पोलिसांना समजले। तत्काळ पोलिसांनी टीम जळगाव येथे रवाना केली आणि छापा टाकून आरोपी जितेश रमेश रावलानी याला अटक करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीत आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत असा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत। उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले की सायबर गुन्हे करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही। महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे। जुलै महिन्यात एका महिलेने तक्रार दिली की तिचं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे आणि एका अज्ञात इसमाने तिला अश्लील व्हिडिओ पाठवलेले आहेत। त्यावरून उल्हासनगर पोलीस ठाणे येथे BNS आणि IT गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यात फेसबुककडून माहिती मिळवली, जीमेलकडून माहिती मिळवली आणि IP ॲड्रेसच्या आधारे आरोपीला ट्रेस करण्यात आलेले आहे। आरोपीचं नाव आहे जितेश रमेश रावलानी। म्हणजे नेमकं कुठे पकडण्यात आलं? सदर आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे जळगाव येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि माजी नागरिकांना आव्हान आहे, महिलांना आव्हान आहे की अशा प्रकारचे गुन्हे आपल्यासोबत घडले असेल तर आपण न घाबरता पोलीस स्टेशनला येऊ शकतात। आपली मदत करण्यास पोलीस सदैव तयार आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।